आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। आम्हाला रोहिणी सापडली आहे, पण काय? तिची डेड बॉडी सापडली आम्हाला, तेही शहराबाहेर। अशी कशी गेली ती? रोहिणी अशी कशी गेली? अरे देवा, मला सोडून का गेलीस तू? पाणी सावरस होता ना माझी रोहिणी। अंग पडतो ना पाणी, अंग कशी काय गेली मला सोडून? काय झालं? काय झालं होतं नक्की मला सांगा। हे बघा, आम्हाला आता एवढं काही सांगता येणार नाही, पण इतकं नक्की सांगू शकतो, तिने आत्महत्या केली नाही, तिचा खून झालाय। काय? खून? हो, काय बोलताय? रोहिणीचा खून कसा काय होऊ शकतो? नाही, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला हो। नाही हो, फार साधी भोळी होते हो माझी पोर। तर तिचं कोणाशी काही वाकडं नव्हतं, कोणाच्या अर्ध्यात नाही मध्यात नाही, अशी कशी गेली ती? असं कसा खून होऊ शकतो? नाही, काहीतरी तिच्या आयुष्यात घडलं असेल, काहीतरी दुःखद घटना, तिने स्वतःचा जीव घेतला असेल, तिने आत्महत्या केली असेल, तर खून नाही होऊ शकत साहेब। जरी आम्हाला तिची बॉडी पाण्यात सापडली असेल तरी तिच्या मानेभोवती स्ट्रँग्युलेशन मार्क्स आहेत, म्हणजे तिचा गळा दाबून खून करण्यात आलाय। आमचा तपास सुरू आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघतोय। एकदा काय तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तर खरं काय ते कळेलच। मग आता कसं कळणार तिच्यासोबत काय झालंय ते साहेब? कळेल, सगळं कळेल, कारण तिचा फोन स्विच ऑफ होण्याआधी शेवटचं लोकेशन ह्याच एरियातलं होतं। आणि तिला शेवटचं बघण्यातही ह्याच एरियात आलंय। म्हणजे तिच्या बाबतीत हितच काहीतरी घडलंय असं म्हणायचंय का तुम्हाला? हे बघा, मला असं काही एक म्हणायचं नाहीये, हे सगळे पुरावे सांगतायत। म्हणजे तिला मारणारा इथलाच आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? असू शकतो, म्हणजे बाहेरचाही असू शकतो किंवा इथलाही असू शकतो, काय निश्चित। रोहिणीची शेवटची भेट तुमच्याशीच झाली होती ना? माहित नाही, पण स्टेटमेंट मध्ये तर हेच दिसतंय की तुम्हीच तिच्याशी शेवटचं बोलला होतात आणि त्यानंतर ती कोणालाच दिसली नाही। हो, भेटली असेल, पण तो योगायोग पण असू शकतो ना। योगायोग? पण आम्ही असं ऐकलंय की तुमचं आणि तिचं भांडण झालं होतं। नाही, अहो झालं होतं तुमचं भांडण। आमच्याकडे याचा पक्का पुरावा आहे। का झालं होतं भांडण? नाही, आमचं असं भांडण वगैरे काही झालं नव्हतं। मी शीतल, भांडण झालं होतं। आमच्याकडे पुरावा आहे की तुम्हीच तिचा खून केलाय। नाही? ओके, चला मला सांगा, तुमचं आणि तिचं भांडण का झालं होतं? की तुम्हीच तिला मारलंय? सांगा, का मारलं तुम्ही रोहिणीला?
काय कारण होतं? असं काय झालं होतं की तुम्ही तिच्याशी भांडलात आणि तिचा तुम्ही जीव घेतलात? हा, सांगा ना. माईकडे बघू नका तुम्ही मला उत्तर द्या. शीतल, मी तुला शेवटचं विचारतोय, का मारलंस तू रोहिणीला? कारण तिला आमचं खरं रूप कळलं होतं. आम्हाला माहिती होतं आणि आम्हाला हे पण माहिती आहे की तुम्ही इथे ड्रग्सचं रॅकेट चालवताय. फक्त आमच्याकडे पुरावे नव्हते आणि तो पुरावा आता तू, शीतल, तू आम्हाला दिलास. तू आमचा पुरावा आहेस. आणि माई, तूही याच्यात अडकलीस. तुम्हा दोघींना मी अरेस्ट करतोय. यू आर अंडर अरेस्ट. इन्स्पेक्टर, अरेस्ट करा दोघींना. चला मॅडम. पुढे नाही यायचं. जीव जायला तुझा आहे नाही. एकेकाला जीव घे. माई बंदूक नाही. माईसाठी सुद्धा जीव घ्यायला एकेकाचा. माई बंदूक खाली घे. बंदूक नाही, जीव घेईन मी तुझा. माई, तुम्हाला काय वाटलं? आता वावाळून पडली माईने 4 गोलियां नहीं खेली है मैंने 4 भाजो. आणि तू नाही माई, तुझ्यामुळे घडलंय सगळं. नाही माई, मी सांगते मी काही केलं नाही. तुला जिवंत नाही सोडणार मी. नाही माई, नाही, माझी काही चूक नाही माई. नाही. शीतल हाँ. डीसीपी साहेब काहीतरी विचारतायत तुला, त्याचं उत्तर दे. काय? मी हे विचारत होतो की तुम्हाला ते जेव्हा शेवटचे भेटले तेव्हा त्यांनी तुम्हाला काही सांगितलं? आय मीन, त्यांचं कोणाशी भांडण वगैरे काही असं? नाही. ओके. पण हे बघा, तुम्हाला जर काही कळलं तर प्लीज आम्हाला इन्फॉर्म करा. हो. थँक्यू. आणि माई, अजून एक गोष्ट. नाही म्हणजे रोहिणी तुमच्या इथे कर्मचारी होत्या, तर तुमच्या इथे काम करायच्या. इव्हन त्यांचं मोबाईल फोनचं शेवटचं लोकेशनही ह्याच एरियातलं आहे. प्लस मी शीतलच त्यांना शेवटचं भेटलेत. जर रोहिणीच्या आईने FIR केली तर तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल. येस, डेफिनेटली मी येणार. थँक्यू. सायली, मी काय म्हणत होते, तू आता हळूहळू धनंजयच्या आवडी निवडी समजून घे. म्हणजे बघ, त्याला तिखट खायला आवडतं पण चमचमीत आणि तेलकट नाही. आणि DCP आहे ना तो, त्यामुळे फिटनेस कडे पण लक्ष द्यायला लागतं. त्यामुळे अंडी, बदाम, खारका असा खुराकही असतो त्याचा. अर्थात हे सगळं मी हळूहळू सांगेनच तुला. चालेल ना.
मला सगळं शिकवा काकू. ए आणि आता काकू नाही म्हणायचं मला. अगं माझ्या मुलीसारखी आहेस तू आणि धनंजयची बायको पण होणार आहेस ना आता, तेव्हा मला आईच म्हणत जा. महत्वाचा फोन आहे, घेऊ? हा हा बोला माई. माई नाही, शीतल बोलत आहे. शीतल माईंच्या अगदी जवळची व्यक्ती, खूप जवळची, एकदम खास. कळतंय ना तुला? बोल शीतल. पण स्वतःला माई समजू नकोस हा. काय ग, तुला कळत नाही का कधीही फोन करत असतेस, माझ्या आजूबाजूला माणसं असतात. हो का? ए पण मी तर असं ऐकले की तुझ्याकडे जादू आहे, मग कशाला घाबरतेस? सायली. हा आई आले आले. बोल. अगं बाई, आई का? वा छान, हा छान. बरं ऐक, तुझा संसार मांडून झाला असेल ना तर दिलेल्या ऍड्रेसवर पोहोच, माईंची ऑर्डर आहे. ऑर्डर कशाची? नाही म्हणजे तू आता माईंच्या इतक्या जवळची आहेस तर तुला माहिती पाहिजे ना कशाची ऑर्डर येते. आणि बाय द वे, घरातून निघणं थोडं अवघड आहे. हो का? ठीक आहे, मी सांगते माईंना की सियाला तुमची ऑर्डर फॉलो नाही करायची. बाय. शहाणे, असं डोकं चालवू नका. तर एक दिवस ना शरीरापासून डोकं वेगळं करून ठेवे, कळतंय का? ए जास्त बोलायचं नाही हा. त्याआधी मी तुला माईंपासून आणि या जगापासून दूर करेल, समजलं? आणि झेपेल तेवढंच बोलत जा. ठेव फोन. सायली. सायली. हाय. काय ग, कुणाचा फोन होता? हा मैत्रीण. मैत्रिणीचा? इथे विठ्ठलवाडीला? नाही नाही, विठ्ठलवाडीत नाही, गावावरून आलीये ना ती इकडे कामानिमित्त. तिलाच भेटायचं होतं मला. अगं पण तिलाच घरी बोलव ना जेवायला. नाही ना काकू, तिला लगेच निघायचंय ना. मग काय करते, मी जाऊन येते आणि संध्याकाळपर्यंत परत येते ना. बरं चालेल, ये. काकू आणि आजचा स्वयंपाक तुम्हालाच करावा लागेल. करीन मी, नको काळजी करू. ये तू. थँक्यू काकू. आई येते लगेच. हो हो. आई काय ग सायली, काही विसरलं का? परत काल सुंदरी. अगं ये ना, ये बस. नाही नको मला पण असं. अगं सायली पण मला आईच म्हणते ना, म्हणून जरा गोंधळ झाला. नाही हरकत नाही. खरं तर माझं चुकलं. मी तुम्हाला आई म्हणणं योग्य नाहीये, निदान आता तरी. इथून पुढे मी तुम्हाला काकूच म्हणत आहे. नाही सुंदरी, हे बघ तू इतकं मनाला नको लावून घेऊस. मला आई म्हणू शकतेस. बर तू आज इकडे कशी पण? मी तुम्हालाच भेटायला आले होते, सहजच. सुंदरी, सहज आले म्हणून सांगतेस, पण तुझ्या मनात काहीतरी आहे. बोल ना, काय झालं? मनात असं काही नाही. खरं तर मला सायलीला भेटायचं होतं, पण ती आता घरात नाही असं दिसतंय मला. अगं ती जस्ट बाहेर गेलीये. तिच्याकडे काही काम होतं का? नाही नाही, काम असं काही नव्हतं, पण आता धनंजयने तिचा हात धरलाय. आरुने सुद्धा तिला एवढा जीव लावलाय. मला तिला फक्त भेटायचं होतं, बाकी काही नाही. हिनं कितीही ओरडून सांगितलं तरी जीवापाड प्रेम आहे हिच्या मनात.
सांगू का हिला की धनंजय आणि सायलीनं तुमच्या दोघांसमोर जे केलं ते नाटकच होतं? नको नको, आत्ता नको. कारण सायलीला धनंजय खरंच आवडू लागलाय आणि कालांतरानं धनंजयला सुद्धा सायली आवडायला लागेल. त्यामुळे आता नको सांगायला. काय झालं? माझं काही चुकलं का? अगं नाही नाही, तुझं काहीच चुकलं नाही. मीच जरा एका वेगळ्या विचारात गेले. पण तू काय सांगत होतीस? नाही म्हणजे माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की मला सायली बोलायला वागायला खरंच खूप चांगली वाटली. मला तिला भेटायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं. पण मला फार कौतुक वाटलं त्या मुलीचं. माहित नाही माझं विचारणं योग्य आहे की नाही, पण ती तुम्हाला कुठे भेटली आणि एवढ्या लवकर तुम्ही धनंजय सोबत तिचं लग्न लावून द्यायचा निर्णय कसा घेतला? म्हणजे मला फक्त उत्सुकता आहे. प्लीज चुकीचं काय समजू नका. तुला सांगू सुंदरी, अगदी योगायोगानंच आली ती आयुष्यात आमच्या. जणू काही देवानच पाठवली तिला. म्हणजे झालं असं की त्या दिवशी मी आणि आरोह मार्केटमध्ये गेलो होतो. आणि आमचं नशीब बलवत्तर म्हणून सायली तिथे आली आणि तिनंच वाचवलं बघा मला. म्हणजे हा प्लॅन होता तर तुमच्या मनात सायलीबद्दल आदर निर्माण व्हावा म्हणून सगळं केलं गेलं होतं. मग ऍक्सिडेंट असो किंवा आरोची काळजी घेणं असो, हा सगळा एक प्लॅनचा भाग होता. काय ग, कसला विचार करतेस? खूप भाग्य लागतं अशी मुलगी असायला. पण मग ती इथेच राहते का? आणि तिची फॅमिली काय करते? बिचारीला कोणीच नाहीये. आणि त्या दिवशी ती इंटरव्ह्यू द्यायला म्हणून ह्या शहरात आली होती. नोकरीसाठी म्हणून ती या गावात आली आणि आमच्या मदतीला धावली. म्हणजे तुला सांगते, वा, अजून एक सोयीस्कर स्टोरी. आणि मग शेवटी मी असा विचार केला की एवढी बिचारी आमच्या मदतीला धावून आली तर तिला तिला आपल्याकडेच ठेवावं ना. सध्या ती इथे वरच राहते खोलीत. अच्छा, ती खोली बघायला हवं काही हाताला लागतंय का. पण तुला सांगते, गेल्या काही दिवसात अगदी मिसळून गेली ती घरात. बरं, मला खरंच माहित नाही मी बोलावं की नाही. परवा मी जेवायला आलो होतो तेव्हा तुम्ही पानात लिंबाचं लोणचं वाढलं होतं, अगदी गुळाच्या फोडणीचं. खरं तर सावीला खूप आवडतं लिंबाचं लोणचं. मला ते लोणचं हवं होतं. असं काय विचारते सुंदरी? नक्की देईल. हा, घेऊन आले मी. आणि आज सकाळीच कैरीचं पण केलंय, ते पण पिऊन जा. वाव माई, हे कोणतं लोकेशन आहे? शोधलं, ह्याच्यापेक्षा चांगलं लोकेशन आपल्याला मिळालं नसतं. बरं ते राहू दे, कॅरम खेळते. काय चाललंय तुझं? तुला इकडे बोलवल्यानंतर इकडे येण्यासाठी टाळाटाळ करतेस तू हल्ली. बालिश. माई, कोणीतरी माझी चुगली केलेली दिसते तुम्हाला. पण जी काही इन्फॉर्मेशन मिळाली ती अगदी चुकीची आहे. मी काही टाळाटाळ वगैरे करत नाही. कसं आहे, फोन येतो, 4 लोक आजूबाजूला असतात आणि असं होऊ नये की त्यांना आपलं सगळं कळेल आणि मग भांड फुटेल आपलं, नाही. सो तुमच्या लाडक्या शीतलला सांगा बरं का की फोन करायच्या आधी एक मिस कॉल देत जा. मग मला वेळ मिळाल्यावर मी फोन करायचे. हा, समजून घ्या.
कोणाला काय सांगायचं, कधी सांगायचं ते मी ठरवीन. तू सांगायची गरज नाहीये. बाळा, तू माझी कितीही लाडाची असलीस ना तरी इथे माई मी आहे, ध्यानात ठेव. मुद्दाम करतेस काय शीतल? नंतर बघते तुझ्याकडे. सॉरी माई. एनिवे, काय म्हणताय तुझं सासर? माई कम ऑन प्लीज, तुम्ही तरी मस्करी करू नका. ती थेरडी माझ्या मागे लागली हात धुवून. त्या डीसीपीला जो काही खुराक लागतो ना ते शिकवत असते मला बनवायला रोज. आज तर काहीतरी पन्ना बिन्ना बनवायला शिकवलंय मला. पन्ना पन्ह म्हणायचंय का तुला? पन्ह का? ओ हा पन्ह, राईट. ओके, पन्ह अँड ऑल दॅट. म्हणजे साधनाचा तुझ्यावर विश्वास बसलाय म्हणायचा. ऑलमोस्ट सगळ्यांचा विश्वास बसलाय माझ्यावर. फक्त तो डीसीपी जरा काठावरती आहे. बरं मला सांग, ती सुंदरी येत असते का ग तिकडे? म्हणजे त्या आरोला किंवा साधनाला भेटायला येत असेल ना? नाही ती नाही येत. आणि माई तिचा माझ्यावर संशय नाहीये बरं का.